ऑपरेशन सिंदूर एक जबरदस्त यशस्वी कारवाई। भारतीय सैन्याचं आणि सरकारचं मनापासून अभिनंदन। काही दिवसापूर्वी पहलगाम काश्मीर येथे आनंदाने हसताना खेळताना सुट्ट्या एन्जॉय करणाऱ्या पर्यटकांवर, निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांना यमसदनी पाठवणाऱ्या अतिरेक्यांना धडा शिकवणं गरजेचंच होतं। संपूर्ण देश नाही तर जग हळहळलं। या अतिरेक्यांना योग्य धडा शिकवणं ही काळाची गरज आहे। आणि आता फक्त मोदीजी किंवा भारत सरकार नाही तर सगळा देश पेटलेला आहे। पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी देश तयार आहे। जे ऑपरेशन मिलिटरी केलं ते जबरदस्त आहे, अभूतपूर्व आहे। 9 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे मुळापासून उद्ध्वस्त करणं। तुम एक मारोगे तो हम 100 मारेंगे ही प्रतिज्ञा खरी करून दाखवणं। आणि फक्त पाक व्याप्त काश्मीरमध्ये नाहीच तर लाहोरच्या जवळ जाऊन तिथल्या सुद्धा अतिरेक्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करणं खरोखरच जबरदस्त आहे, अप्रतिम आहे। भारतीय सैन्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। आज संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे। आणि विशेषतः ह्या हल्ल्याचं निवेदन करताना ज्या 2 महिला आर्मी अधिकारी ऑफिसर आल्या होत्या त्यांना बघून तर असं वाटतंय की आता सगळी दुर्गा शक्ती जोरदार झंझावातानी देशाबरोबर आहे। अतिरेक्यांना हिम्मत असेल तर या, आता एकाचा बदला 1000 घेतल्याशिवाय राहणार नाही। तुमचं अस्तित्व संपवल्याशिवाय हा देश गप्प बसणार नाही। अटलजींच्या भाषेत सांगायचं तर काश्मीर हमारा किरीट है, आमचं मस्तक आहे, आमचा मुकुट आहे। आम्ही आमचा प्राण गेला तरी हरकत नाही, पण कुठली तडजोड काश्मीरच्या बाबतीत स्वीकारणार नाही। मोदीजींचं आणि त्यांच्या सरकारचं तर विशेष अभिनंदन, पण आर्मीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि भारतीय जनतेचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन। आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी पुन्हा काश्मीरला जायला पाहिजे। ऑपरेशन सिंदूरनी मोदीजींनी आणि सैन्याने तर आपलं काम केलं आहे, पण आता वेळ आहे प्रत्येक भारतीय नागरिकांची। आता वेळ आहे काश्मीरमध्ये चांगल्या भावनेने घुसण्याची, काश्मीरच्या जनतेला आपल्या जवळ करण्याची आणि आपण काश्मीरमध्ये जाण्याची। हॉटेल इंडस्ट्री, एज्युकेशन इंडस्ट्री व इतर उद्योगाच्या आणि व्यापाराच्या निमित्ताने आपल्या धडका आता काश्मीरमध्ये माराव्याच लागतील, काश्मीरमध्ये घुसावंच लागेल। काश्मीरमध्ये आपल्या सगळ्यांचं प्राबल्य निर्माण करावंच लागेल। ऑपरेशन सिंदूर तो शुरुआत है, आगे देखो क्या क्या होता है। मला आता उज्ज्वल भवितव्य आपल्या देशाचं आणि काश्मीरचं सुद्धा जाणवतंय। आपल्याला दिसत असेल रक्त आपलं सळसळत असेल, आपापल्या क्षेत्रात आपण सरकारला अपेक्षित ते काम करूया आणि अतिरेक्यांना योग्य तो धडा शिकूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय ऑपरेशन सिंदूर।